त्यावेळेस आपले आताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रत्येक विधानसभेच्या मतदाराच्या वेळेस प्रत्येक सभेमध्ये भाषण देत होते आणि सांगत होते, लोकांना आश्वासन देत होते की आमचं जर सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू असं ठासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. आता तेच देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, आता 9 महिने झाले सरकार येऊन, पण जे आश्वासन त्यांनी दिलं होतं कर्जमाफीचं ते आश्वासन त्या निमित्तानं हे सरकार किंवा मुख्यमंत्री पूर्ण करायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आमचा रामटेकचा भाग हा संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि आपला जिल्हा तर पूर्ण धानाचा जिल्हा आहे पूर्ण, आणि त्या निमित्तानं अनेक ठिकाणी रब्बीच्या धानाचे पैसे मिळाले नाहीत, बोनस मिळाला नाही, आणि त्याच्यामुळे रब्बीच्या धानाचे पैसे मिळावे आणि बोनस जो राज्य शासनाने 25 मार्च 2025चा GR काढून जे जाहीर केला होता तो बोनस मिळाला नाही. आणि अजून सुद्धा काही मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये रब्बीची धान खरेदी करायचा बाकी आहे, कारण की जे टार्गेट दिलं होतं ते टार्गेट पूर्ण झालं. त्याच्यामुळे आता मी गोंदिया जिल्ह्यात गेलो होतो, तिथं 14-15 लाख क्विंटल अजून धान खरेदी करणं शेतकऱ्यांचं बाकी आहे. या जिल्ह्यात सुद्धा त्या प्रकारची परिस्थिती असू शकते. त्याच्यामुळे बोनस लवकर दिला पाहिजे आणि नवीन धान जुना जो धान आहे त्याची सुद्धा खरेदी त्या निमित्ताने केली पाहिजे. कृषी मूल्य आयोग जे आहे राज्य शासनाचं, त्या कृषी मूल्य आयोगाने केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला कळवलं होतं की धानाची आधारभूत किंमत ही 4,500 रुपये दिली पाहिजे, पण धानाची जी आधारभूत किंमत आहे आपल्याला माहित आहे की 2,369 रुपये आधारभूत किंमत आहे. त्याच्यामुळे आधारभूत किमतीच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यामध्ये धानाच्या ज्या जिल्ह्यामध्ये धान आहे त्या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. युरिया नाही, तुमचं मिश्र खतामध्ये तुमचं DAP नाही. त्याच्यामुळे हे मिश्र खत लवकरात लवकर राज्य शासनाने उपलब्ध करून दिलं पाहिजे. युरिया तर मला वाटते बिलकुलच नाही कुठे युरिया आणि DAPचा फार मोठा शॉर्टेज त्या निमित्तानं त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने या बाबतीत पावलं उचलली पाहिजे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रकार, अत्याचाराचे प्रकार, महिलांवर अत्याचार, त्याचबरोबर पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले, म्हणजे पोलिसांवरचे हल्ले आपण कधी पाहिलं नव्हतं, पण मोठ्या प्रमाणात पोलिसांवर सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये हल्ले झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर पोलिसावर हल्ला झाल्यामुळे तिथे त्याचा मृत्यू, म्हणजे त्याचा खून झाला पोलिसाचा. काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एका पोलिसाचा खून झाला. त्याच्यामुळे ज्या पोलिसांचा वचक असायला पाहिजे तो वचक त्या निमित्तानं राहिलेला नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्या निमित्तानं अतिशय गंभीर आहे. त्याचबरोबर जे कंत्राटदार आहे, तुमची BNCचे असेल, जिल्हा परिषद असेल, इरिगेशनचे असेल, या कंत्राटदाराचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये राज्य शासनाला देणं बाकी आहे. 90,000 कोटी. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आउटस्टँडिंग पेमेंट या सर्व कंत्राटदाराचं असल्यामुळे जसे शेतकरी पहिले आत्महत्या करत होते मोठ्या प्रमाणात, अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात, तशाच पद्धतीनं आता कंत्राटदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या त्यांच्या होत आहे. आपण पाहिलं मधल्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एका कंत्राटदारांनी त्याचे पैसे मिळाले नसल्यामुळे अडचणीत आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती त्या निमित्तानं आहे.
लाडल्या बहिणीच्या बाबतीत तर आपल्याला माहित आहे की लाडल्या बहिणी जवळजवळ 2-2.5 कोटी लाडल्या बहिणीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शासनाची तिजोरी उघडी करून पैसे वाटप केले. आता 26 लाख त्याच्यामध्ये लाडल्या बहिणीची नावं आता कमी करण्यात आले. आणि आता परवा एक धक्कादायक बातमी आली आहे, 14,14,500 त्या निमित्तानं पुरुषांची नावं त्याच्यामध्ये लाडल्या बहिणीच्या ह्याच्यात आहे. साहजिक जेव्हा आपण कोणती शासनाची योजना जेव्हा आपण त्याचं अंमलबजावणी करतो तेव्हा आधार कार्ड घेतो आणि आधार कार्ड मध्ये तर लगेच लक्षात येतं की ज्याला आपण लाभ देतोय तो पुरुष आहे की महिला आहे म्हणून. पण विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्वरित सर्वांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे, त्या धांदलीमध्ये पुरुषांना सुद्धा त्या योजनेचा लाभ त्या निमित्तानं देण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या आहेत महिला त्यांना सुद्धा लाभ देण्यात आला. ही सुद्धा अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. आणि चौथी म्हणजे आपल्याला माहित आहे की जनसुरक्षा कायदा, नक्षलवाद आपल्याला सगळी माहित आहे, पण शहरी नक्षलवादाच्या नावावर आता जनसुरक्षा कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये 5वी बहुमताच्या जोरावर पास करण्यात आला. याला मोठ्या प्रमाणात अनेक पक्षाचा विरोध आहे. कारण की कोणी जर शासनाच्या विरुद्ध, शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला, की शासनाच्या विरुद्ध एक कोणा पत्रकाराने लिखाण केलं, तर अशांवर म्हणजे कोणी मोर्चा काढला, कोणी शासनाचे आंदोलन केलं, शेतकरी असो, कामगार असो, विद्यार्थी असो किंवा आमचे पत्रकार बांधव असो, यांनी काही शासनाच्या विरोधात लिहिलं, तर या जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना तुरुंगात जावं लागेल अशा प्रकारची भीती त्या निमित्तानं जनसामान्यामध्ये आहे. कारण की आज जरी जनसुरक्षा कायद्याचा उद्देश जरी आज जरी दुसरा दाखवत असले तरी त्याचा गैरवापर पुढील काळामध्ये होऊ शकतो. कारण की आपल्याला माहित आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो मी, ईडीचा कायदा, आज ईडीच्या कायद्या 4 वर्षापूर्वी ईडीचं नाव कोणाला माहित नव्हतं. आज ईडीचा कायदा आपल्याला माहित आहे. 1991 मध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युएनओ मध्ये युएनओचे जे मेंबर नेशन आहे, जेवढे त्या युएनओचे जे राज्य त्या युएनओचे मेंबर आहेत, त्यांनी त्यावेळेस एकत्र बसून 1991 मध्ये जगातला दहशतवाद बंद झाला पाहिजे. आणि हा जगातला दहशतवाद असला जो आर्थिक पुरवठा होतो तो ड्रगकडनं, म्हणजे चरस, गांजा, जे काही ड्रग आहे, हशीश, या ड्रगकडनं जो दहशतवादाला जो आर्थिक पुरवठा होतो तो बंद झाला पाहिजे. याच्यासाठी युएनओनी 1991 मध्ये हा ईडीचा कायदा त्यांनी एक प्रारूप त्यांनी मंजूर केलं. आणि सर्व युएनओचे जे मेंबर नेशन आहेत त्यांनी त्याला मंजुरी दिली. मंजुरी दिल्यानंतर त्यांनी सर्व जगाला आवाहन केलं की सर्व देशामध्ये म्हणजे जगामध्ये हा कायदा जास्तीत जास्त देशांनी लागू केला पाहिजे, जेणेकरून सर्व जगामध्ये दहशतवाद कमी होईल आणि ड्रग माफिया जो आहे याच्यावर कारवाई या ईडीच्या माध्यमातून झाल्यामुळे हा ड्रग माफियाचा आर्थिक पुरवठा दहशतवादासाठी होणार नाही. म्हणून हा ईडीचा कायदा 1991 मध्ये युएनओने मंजूर केला. आपल्या देशामध्ये चिदंबरम फायनान्स मिनिस्टर असताना 2004 मध्ये हा कायदा लागू केला भारतामध्ये दहशतवाद मिटवण्यासाठी आणि ड्रग्स माफियावर कारवाई करण्यासाठी, किंवा ड्रग्सचा आर्थिक पुरवठा दहशतवादाला झाला नाही पाहिजे याच्यासाठी. हा 2004 मध्ये काँग्रेसच्या काळात हा कायदा मंजूर झाला. 2004 नंतर 2014 झालं, 15 झालं, 16 झालं, नंतर बीजेपीचं सरकार 14 मध्ये आलं. त्यावेळेस सुद्धा त्यांना या कायद्याचा दुरुपयोग कशा पद्धतीने करता येऊ शकतं पहिले लक्षात नाही आलं. पण 2018 नंतर बीजेपीच्या लक्षात आलं किंवा जे सत्ताधारी पक्षांच्या लक्षात आलं की या कायद्याचा जो अतिशय कडक असा कायदा आहे ज्याचा दुरुपयोग 2018 पासून चालू झाला. आणि तो 2018 पासून जो दुरुपयोग चालू झाला तो दहशतवादाच्या विरोधात नाही
तो ड्रग माफियाच्या विरोधात नाही, तो राजकीय विरोधक जे आहेत त्या राजकीय विरोधकाच्या विरोधात या कायद्याचा दुरुपयोग त्या निमित्तानं चालू झाला. संपूर्ण जगामध्ये हा कायदा फक्त दहशतवादासाठी आणि ड्रग्जसाठी संपूर्ण जगामध्ये ईडीचा कायदा वापरला जातो. पण भारतामध्ये फक्त हा कायदा राजकीय जे विरोधक आहेत त्या राजकीय विरोधकांवर त्या निमित्तानं त्यांना अडचणीत आणण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित हा कायदा वापरला जातो, अशा प्रकारचं चित्र आहे. आणि म्हणून या जनसुरक्षा कायद्याचा आज जरी उद्देश हे सरकार वेगळं दाखवत असलं तरी उद्या याचा सुद्धा दुरुपयोग ईडीच्या कायद्याचा जसा दुरुपयोग केला तसा होऊ शकतो, अशा प्रकारची भीती अनेक डावे पक्ष अनेक पक्षांनी आणि अनेकांनी त्या निमित्तानं व्यक्त केली आहे. कारण की आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच भारतीय CJI म्हणजे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय श्री भूषणजी गवई यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या केसमध्ये जजमेंट देताना या 7-8 दिवसापूर्वीच त्यांनी भूषणजी गवई जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी जजमेंट देताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या केसमध्ये त्यांनी आपल्या निकालामध्ये लिहिलं आणि ईडीच्या बाबतीत त्यांनी तिथे ईडीचे अधिकारी जे तिथे आले होते ASG त्यांना त्यांनी फटकारलं आणि त्यांनी सांगितलं की ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होऊन ईडी कारवाई करते. हे भूषण गवई यांचं ऑब्झर्वेशन आहे की ईडी ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारवाई करते आणि ईडीचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे, हे भूषण गवईंनी सांगितलं. आणि त्याच्यापुढे माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी बोलताना सांगितलं की राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना त्यांची लढाई मतदारसंघामध्ये जाऊन लढू द्या. ईडी त्याच्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे यांना त्या लढाईमध्ये भाग घेऊन त्यांना मदत का करते, अशा पद्धतीचा सुद्धा उल्लेख माननीय भूषणजी गवई यांनी ईडीच्या बाबतीत केला की राजकीय पक्षांना त्यांची लढाई स्वतः लढू द्या, मतदारांकडे जातील, मतदारसंघामध्ये जातील, पण तुम्ही स्वतःचा गैरवापर का होऊ देता राजकीय हेतूसाठी, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये भूषण गवई साहेबांनी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की मला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये ईडीचा कशा पद्धतीनं दुरुपयोग करण्यात आला, त्याच पद्धतीचा दुरुपयोग तुम्ही आता भारतामध्ये अनेक राज्यामध्ये करू नका, नाही तर आम्हाला तुमच्यावर कडक कारवाई करावी लागेल, अशा प्रकारची तंबी त्यानिमित्तानं ईडीच्या जे प्रमुख आहेत जे ईडीचे प्रमुख आणि बाकी ईडीला त्यांनी भूषण गवई साहेब यांनी दिली. सांगण्याचा उद्देश माझा हाच की जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत सुद्धा आज जरी उद्देश वेगळा दाखवत असले तरी याचा दुरुपयोग ईडीचा जसा झाला तसा जनसुरक्षा कायद्याचा सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध अनेक पक्षाकडून त्या निमित्तानं होत आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या आपल्या राज्यामध्ये करा. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये चालू केली आणि ओबीसीला त्यानिमित्तानं आरक्षण देण्याची सुरुवात त्यानिमित्तानं त्यानंतर झाली. त्याच्या विरुद्ध अनेक राजकीय पक्षांनी कमंडल यात्रा आणि बाकी त्याला विरोध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमंडल यात्रा निघाली काही राजकीय पक्षाची, पण त्याला न म्हणता माननीय शरद पवार साहेबांनी ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मंडल आयोग लागू झाला पाहिजे या दृष्टीनं निर्णय घेतला, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण ही गोष्ट जनसामान्यामध्ये ज्या प्रखरतेने जायला पाहिजे त्या पद्धतीने गेली नाही. त्याच्यामुळे आमच्या पक्षाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं आहे की मंडल यात्रेत आम्ही काढणार आहोत आणि ही मंडल यात्रा 9 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि 9 ऑगस्टला या क्रांती दिवशी 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजता नागपूरला मंडल यात्रेची सुरुवात त्यानिमित्तानं होणार आहे आणि त्याला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये माननीय शरद पवार साहेब स्वतः नागपूरला 9 ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे
आणि त्या यात्रेला त्यानिमित्तानं हिरवी झेंडी दाखवण्याचं काम त्यानिमित्तानं शरद पवार साहेब करणार आहे. ते सुद्धा आपल्या माहितीसाठी मी या ठिकाणी सांगतो. ठीक आहे ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे की स्थानिक सुद्धा मुद्दे, आता स्थानिक मुद्द्यामध्ये मी शेतकऱ्यांचा धानाच्या बाबतीत सांगितलं, खताच्या बाबतीत सांगितलं, अजून काही मुद्दे आहे. आता बाकी स्थानिक लोकांना आमच्यापेक्षा जास्ती मुद्दे माहिती आहेत. स्थानिक मुद्दे नाही. ठीक आहे. आणि तुम्ही जो मुद्दा भेलचा सांगितला ना, मला तो ऐकून घ्या. भेलचा मुद्दा सांगितला अतिशय जवळ माहिती आहे. जेव्हा भेलसाठी जमीन अधिग्रहण चालू होतं त्या जिल्हाधिकारी कोण होते, काय होते, मी त्या अनेक मिटिंगला अधिग्रहणाच्या होतो. पण दुर्दैव असं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की भेलचा उद्योग जमीन अधिग्रहण करून सुद्धा तो चालू शकला नाही. बरोबर, एकदम खरी गोष्ट आहे.